प्रसन्न राघव आपण या. सामनावीराचा किताब तुमच्या नावे गेलाय. आणि यानंतर श्री नागदोबा वॉरियर्स आणि समर्थ 11 या मॅचला जशी होईल सुरुवात तसं कमेंट्री बॉक्समध्ये आपण करूयात परिवर्तन, जिथे तुमच्या सोबत जोडले जातील आदरणीय जसजी पोटफोडे. थँक्यू. मॅच क्रमांक 6 आपल्या भेटीसाठी येते. एका बाजूला नागदोबा वॉरियर्स संघ, त्यांच्या विरोधात समर्थ 11 संघ. दोन्ही संघ जर पाहायला गेलं तर चांगले संघ आहेत. पराभूत दोन्ही संघ आहेत, म्हणजे त्यांना एक संधी असणार आहे या मॅच मध्ये जिंकण्याची. म्हणजे कोणाला तरी एकाच्या पदरी ते यश आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. जो संघर्ष करणार, जो प्रामाणिकपणे लढणार, तो इथे मात्र या मॅच मध्ये विजय होणार. आणि तो कोणता संघ होईल ते आपण पाहतोय, ते म्हणजेच विराट स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण. दोन्ही संघ आपला अतिरिक्त खेळाडू हा कॉमेंट्री बॉक्स जवळ येणं गरजेचं आहे. दोन्ही संघ आपला अतिरिक्त खेळाडू येऊन द्या प्लीज. नागदोबा संघ आणि त्याचबरोबर समर्थ 11 संघ, दोन्ही संघाचे कर्णधार आपला अतिरिक्त खेळाडू हा कॉमेंट्री बॉक्स जवळ येणं गरजेचं आहे. नागदोबा वॉरियर्स संघाचा कर्णधाराने आपल्याला अतिरिक्त जो खेळाडू आहे तो इथे दिलाय. पहिला चेंडूवरती इथे मात्र फटका फसलाय. पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. मयूर बॅक टू द पेव्हिलियन. थँक्यू डीजे. निश्चितच डीजे मास्टरांनी एक सुमधुर संगीत इथे पेश केलं आणि त्यानंतर प्रेक्षक इथे ऍक्टिव्ह देखील झाले आणि त्यांच्या माध्यमातून एकच आवाज आला, वाह काय गाणं लावलंय. सध्याच्या घडीला ट्रेंडिंग मध्ये असणारं गाणं ते म्हणजे क्रिस का सुने का गाणं. आणि प्रेक्षक देखील या गाण्याचा आस्वाद घेत असताना आपल्याला पाहायला मिळाले. पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती तेजसने इथे मोठा अडथळा दूर केलाय. बॅटिंगसाठी आता मात्र अल्पेशला देखील पाहतोय. अल्पेश गाडी मॅन फ्रॉम गाडीवाडीचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तो देखील आलाय आणि विश्वासाने आलाय, तो देखील महत्वाचा आहे. हो शफल झाले आणि त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर हुक शॉट खेळला गेला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये फटका केला. त्यानंतर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा जो चान्स होता तो चान्स मिस केला नाहीये. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड केले जाते. धावा कशा ऍड होतील त्यासाठी इथे प्रयत्नशील असतील फलंदाज आणि तोच प्रयत्न त्यांना दावा देऊन जाणार आहे. शफल देखील झाले आणि त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये त्यांच्या माध्यमातून फटका खेळला गेला. आल्या त्यांनी आपले इरादे किती घातक आहेत हे दाखवले. बॅक टू द बॉलर फटका हा गेला आणि त्यानंतर चेंडू हा निर्धाव देखील आला. या स्पर्धेनंतर श्री नागदोबा वॉरियर्स यांच्या माध्यमातून देखील DGPL या स्पर्धेचं आयोजन केलं जाते. तिसरं पर्व आहे या स्पर्धेचं. या स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं तर बक्षिसांची खैरात ही जी आहे ती पाहायला मिळणार आहे. हो चांगला चेंडू इथे मित्र डिलिव्हर केलाय. त्यानंतर चेंडू हा जर पाहायला गेलं तर येस्टनच्या मागे हा ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. तोपर्यंत इथे 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळते.
5 चेंडू आतापर्यंत झालेत आणि या 5 चेंडूमध्ये 4 धावा संघाच्या खात्यामध्ये. तेजसला आपण गोलंदाजीच्या अटॅकवरती पाहतोय. हो हो, पुन्हा एकदा शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न, फॉलो केलंय इथे फलंदाजाला. त्यानंतर एक चांगला चेंडू, धावसंख्या रोखली जाते. निश्चितच मोठा फटका खेळायचा होता. लेगबायच्या स्वरूपामध्ये धावसंख्या ऍड होत असताना पाहायला मिळते. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 5 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय आणि या पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी तेजसच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिलं षटक हे फक्त 5 धावांचं राहिले. डीजे जिगर आले त्यांच्या विरोधात. डान्सिंग डाऊन द विकेट फटका सजवला गेला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून फटका 4 धावेसाठी. या 4 धावांनी धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती. जिगर आले गोलंदाजीसाठी आणि पहिल्या चेंडूवरती त्यांनी चूक केली. फुलटॉस चेंडू हाताला गेला. डान्सिंग डाऊन द विकेटने हा फटका सजवला. सुरेख फटका, अल्पेशच्या बॅट म्हणून आलेला हा फटका. फुलटॉस आहे त्याच्यावरती. शफल खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून इथे बॅलन्स इथे अप्रतिम पाहायला मिळाला आणि शेवटच्या क्षणाला आज टिपलेला अप्रतिम झेल आज अल्पेशचा खेळ संपुष्टात आणण्यासाठी महत्वाचा देखील होता. थँक्यू डीसी. निश्चितच अल्पेश 8 धावांचं योगदान देऊन माघारी परतले. तर एक संधी होती या मॅच मध्ये एक मोठी धावसंख्या उभारण्याची, परंतु ती एक मोठा फटका जरूर केला गेला. त्यामध्ये थोडीशी ताकद ही कमी पाहायला मिळाली. शफल झाली. आता मात्र अल्पेश गेलेत आणि कल्पेश मैदानाच्या आतमध्ये आलेत. अल्पेश माघारी, कल्पेश आतमध्ये. हो, चांगल्या प्रकारे चेंडू, वाईट यॉर्करचा प्रयत्न इथे चांगल्या प्रकारे केला जातोय. फलंदाजांना रोखायचं असेल तर त्यांच्या रेंज मधून थोडंसं चेंडूला बाहेर टाकावं लागतं आणि तेच केले गोलंदाजाने. थोडंसं उजव्या यष्टीच्या बाहेर टाकला चेंडू आणि त्यानंतर एक चांगला चेंडू पेश केल्यानंतर धावसंख्या ही वाढताना, एका धावेने वाढताना पाहायला मिळते. धावसंख्या आतापर्यंत 10 धावा. या चेंडूवरती इथे मात्र शॉट इथे मात्र पाहायला मिळतोय. फटका इथे मात्र फसलाय. चेंडू हवेमध्ये, नो मॅच लँड मध्ये चेंडू, तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि इथे थोडस चूक केले. थोडस जर पाहायला गेलं तर हलगर्जीपणा दाखवला फलंदाजाने आणि तिथेच विकेट आली. या स्टँडचा वेध अचूकतेने घेतला आणि फलंदाज बॅक टू द पेव्हलियन. टीजे थँक्यू डीजे. इथे जर पाहायला गेलं तर अजून एक महत्वाची विकेट आली आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये. शुभम देखील माघारी परतलेत आणि डीजे मास्टरांनी म्हणाले की
तुझ्यामुळे नशिबाचा वडापाव झालाय आणि शुभमचा देखील जर पाहायला गेलं तर थोडासा चेहरा मायूस झालाय, कारण ते देखील दुर्दैवरित्या बाद झाले. धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेली तर 11 धावा धावफलकावरती. जिकरने इथे मात्र कमबॅक करून दिला आपल्या संघासाठी. चांगली गोलंदाजी होती आणि त्याच गोलंदाजीला क्षेत्ररक्षण थोडीफार का होईना चांगली साथ देत आहेत. हो, या चेंडूवरती पंचांचा इशारा हा नो चेंडूचा देखील आलाय. ओ स्टेप आहे का हे देखील पाहावं लागेल. पंचांचा निर्णय अजून देखील आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. ओ स्टेप आहे का? निश्चितच ओव्हर स्टेप आहे आणि म्हणूनच इथे इशारा नो चेंडूचा देखील आलाय. नो +1 एकूण 2 धावा संघाच्या खात्यामध्ये, म्हणजे पुढचा चेंडू हा फ्रीटचा आहे. पंचांनी लगेचच सुदर्शन चक्र फिरवलं आणि सांगितलं चेंडू पुढचा चेंडू जर पाहायला गेलं तर निश्चितच फ्रीटचा देखील आहे आणि फ्रीट म्हटलं की फुल्ली हिट पाहायला मिळेल यात शंका नाही आहे आणि त्याचसाठी इथे क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. हा चेंडू वाचण्याचा प्रयत्न केलाय, फलंदाजापासून वाचण्याचा प्रयत्न, त्यामध्ये एक्स्ट्रा धावा संघाच्या खात्यामध्ये. उजव्या बाहेर वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, त्यामध्ये थोडस अपयश आलंय, परंतु मी म्हणेन एक चांगला चेंडू. प्रयत्न इथे चांगला होता, परंतु तो प्रयत्न मात्र प्रयत्नच राहिलाय. परंतु सातत्याने प्रयत्न केल्यावरती एकदा तर का होईना यश आपल्या पदरी हे निश्चितच पडतं. या चेंडूवरती इथे मात्र स्लॉट मध्ये गेले, फटका केलाय आणि त्यानंतर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने पुन्हा एकदा केले चूक आणि त्यानंतर 4 धावा. डीजे काऊ करण्याच्या क्षेत्ररक्षकांनी चूक केली आहे. 4 धावा संघाच्या खात्यामध्ये. त्यानंतर धावसंख्या वाढती, आतापर्यंत 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. चांगली बॅटिंग पाहायला मिळते दोन्ही मध्ये. आता मात्र ताळमेळ अचूक राहिला या दोन्ही खेळाडूंमध्ये. शफल झाले, फटका इथे मात्र फुल टॉसचा घेतला, त्याच्यावरती प्रहार केला, आता मात्र चूक झाली. या आधी या क्षेत्ररक्षकाने एक चांगला झेल टिपला, परंतु आता मात्र हा झेल टिपता आला नाहीये. संधी होती परंतु संधी गमावली. डीजे थँक्यू डीजे. निश्चितच डीजे मास्टर प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 24 धावा. पहिल्या षटकामध्ये किती होत्या तर 5 होत्या, तर दुसऱ्या षटकामध्ये किती आल्या 19 आल्या. म्हणजे दुसरं षटक थोडंसं महागडं पाहायला मिळालं, परंतु फलंदाजाचा विचार केला तर हे षटक महत्वाचं त्यांच्यासाठी देखील आलंय. गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन होत असताना पाहायला मिळते. केदार गोलंदाजीसाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी ते देखील सज्ज झाले. तर 4 षटकांची मॅच आहे. तिसरं हे षटक स्लॉग ओव्हरचं षटक असणार आहे आणि त्यांच्यावरती अतिरिक्त जबाबदारी आहे. हा चेंडू निश्चितच चांगल्या प्रकारे हाताळला का? चांगल्या प्रकारे हाताळलाय, कारण थोडंसं फलंदाजाने या चेंडूला फॉलो केलं आणि म्हणूनच सफल झाल्यानंतर पंचांनी सांगितल्या इट्स वाईट बॉल नाहीये, इट्स राईट डिलिव्हरी. या चेंडूवरती फटका इथे मात्र जर पाहायला गेला तर खेळायचा होता स्वीपचा, परंतु इथे चुकलाय. तर फलंदाज थोडासा खराब फटका खेळण्याच्या नादामध्ये इथे विकेट त्यांनी गमावली. विकेट नंबर आली आहे 4. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. येस थँक्यू डीजे. स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु शेवटच्या क्षणामध्ये त्यांनी इरादा बदलला. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला आणि तिथे द्विधा मनस्थिती पाहायला मिळाली आणि त्यानंतर विकेट देखील आली. धावसंख्या आतापर्यंत 24 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपेश गाडी आपण त्यांना देखील पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये ते देखील आले, त्यांना देखील संधी मिळाली. पाहायचं आहे या संधीचं सोनं कशा प्रकारे ते देखील करतील. ही मॅच महत्वाची आहे कारण का पहिल्या मॅच मध्ये आपण पराभूत देखील झालोय. ही गोष्ट कुठेतरी आपण लक्षात घ्यावी लागेल कारण का पहिली मॅच ही शिकण्याची होती. पहिल्या मॅच मध्ये चुका झाल्या होत्या, त्या चुकांमधूनच आपल्याला आपलं साम्राज्य उभारायचं असतं आणि ते साम्राज्य उभारण्याची एकमेव संधी आपल्याकडे असणार आहे. या चेंडूवरती फटका बसलाय, चेंडू हवेत आहे, सातत्याने चुकांवरती चुका होत असताना पाहायला मिळत आहेत. मिड विकेटला जेल, फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. ट्वेंटी 24 या आकड्याला ग्रहण लागलंय. 24 या आकड्यावरती सातत्याने फलंदाज एक एक अंतरावरती बाद होत असताना पाहायला मिळत आहे. किसने बड़ी कमाल की बात की है दोस्तों, कुछ संघर्ष करना सीख लो क्योंकि सहारे के भरोसे चलोगे तो एक दिन पछताओगे. आणि तीच केले जाते. सध्याच्या घडीला सहारा जो आहे तो ढोंढण्याचा प्रयत्न केला जातोय, शोधण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्या सहाऱ्यामध्ये इथे जर पाहायला गेलं तर स्वतःला कमजोर करण्याचा प्रयत्न इथे मात्र होत असताना पाहायला मिळतोय. सहारा महत्वाचा नाहीये. जेव्हा आपण आपली मुळं जी आहेत ती जमिनीच्या आतमध्ये घट्ट करतो तेव्हा आपण एक मजबूत झाड बनून या भूतलावरती आपण आपलं राज करू शकतो. तेच करायचं क्रिकेटच्या पटलावरती. इथे जर पाहायला गेलं तर स्क्वेअर क्रीजर मध्ये फटका केलाय, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे आणि डबल करण्याचा प्रयत्न यशस्वी देखील झालाय. सिंगलला डबल देखील केले जाते. 1 रन शॉर्ट आहे, 1 रन शॉर्ट आहे. म्हणजे एवढा गाठ जो घातलाय त्यामध्ये आपण अपयशी झालाय. 2 धावा कंप्लीट जरूर झाले, त्यामध्ये 1 रन शॉर्ट देखील आले, म्हणजे फक्त एकच धाव मिळेल. हो, चांगला चेंडू आहे इथे मात्र फ्लिक केलाय, चांगला फटका केलाय. एकरी धाव, पुन्हा एकदा दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, चपळाई दाखवले जरूर परंतु क्षेत्ररक्षकाने देखील स्फूर्ती दाखवली आणि म्हणूनच इथे एकच धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळते. धावसंख्या वाढती आतापर्यंत 26 धाव फलकावरती पाहायला मिळतात. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 26 धाव फलकावरती थोडंसं आक्रमक देखील व्हावं लागेल. गोलंदाजी चांगली होती. मी म्हणेन दुसरं षटक थोडंसं मागणे जरूर ठरलं होतं परंतु त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये केदारने कमबॅक करून दिला. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर केदारने जास्तीत जास्त डॉट चेंडू हाताळले. डान्सिंग डाउन द विकेट, मिड विकेटला फटका. इथे क्षेत्ररक्षक आहेत, फेकी करतील तोपर्यंत सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. धावसंख्या वाढतीये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 27 फलकावरती 3 षटकांचा खेळ संपुष्टात. 9च्या सरासरीने 27 धावा. डीजे थँक्यू डीजे. शेवटचं षटक महत्वाचं षटक आणि या महत्वाचं षटक हाताळण्यासाठी योगेशला देखील आपण पाहतोय. ते चौथ्या षटकासाठी आतापर्यंत 27 धावा फलकावरती लागलेत. या दोन्ही खेळाडूंना आता मात्र आक्रमकता दाखवावी लागेल. हो, फटका चांगला केलाय. मिड विकेटच्या डोक्यावर फटका सजवलाय. डीपला प्रोटेक्शन, क्षेत्ररक्षकाने चूक केली होती परंतु सावरलं स्वतःला आणि त्यानंतर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा तो प्रयत्न फसताना पाहायला मिळतोय. सुरुवातीला जर पाहायला गेलं तर या चेंडूच्या बाउन्सचा थोडासा अंदाज आला नव्हता इथे क्षेत्ररक्षकाला परंतु त्यानंतर अंदाज योग्य रीतीने घेतला आणि उडी घेतली. चेंडूला अडवलं देखील चांगल्या प्रकारे इथे फेकी केली.
तोपर्यंत सिंगल धाव संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 28 धावा फलकावरती लागले जात आहेत. शेवटचं षटक आहेत, 5 चेंडू अजून देखील बाकी आहेत. या चेंडूवरती पुन्हा एकदा मिड विकेटला फटका केलाय. डीपला आहे प्रोटेक्शन. थोडस या चेंडूवरती थोडस चपळाई दाखवणं गरजेचं आहे. ओहो, चपळाई दाखवले आणि 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्याचा हा प्रयत्न हा देखील होत असताना पाहायला मिळतो. ओहो, सातत्याने चुका होत आहेत. 2दा संधी होती रनआउटची, परंतु दोन्ही संधी गमावल्या आणि 2 धावा एक्स्ट्रा स्वरूपामध्ये देखील आल्या. जिथे फक्त एकच होती तिथे 3 धावा संघाच्या खात्यामध्ये आल्या आहेत. पहा, आपण पहिल्या मॅच मध्ये पराभूत झालाय. पहिली मॅच पराभूत झाल्यानंतर शिकणं गरजेचं होतं. शिकत नाहीयेत आपण. पराभवातून शिकायचं असतं. पराभवातूनच घडतात लोक, परंतु इथे सातत्याने चुका होत आहेत. म्हणजे आपण अधोगतीकडे वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या या 3 धावांनी वाढतीये. धावसंख्या 31, 31 धावा फलकावरती पाहायला मिळते. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय. पुन्हा एकदा चूक केली आहे. पंचांकडे अपील केली आहे, परंतु त्यानंतर यष्टी रक्षकाला देखील थोडासा चकवा दिलाय. धावा किती आहेत पाहायचं आहे. इथे धावा किती मिळतील. या चेंडूवरती देखील 3 धावा या कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. 3 धावा या कंप्लीट झाल्या. पुन्हा एकदा सातत्याने जर पाहायला गेलं तर चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते आणि म्हणूनच धावसंख्या वाढते. 34, 34 धावा फलकावरती. संघाचं मनोधैर्य आता मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचं मनोधैर्य थोडस खच्चीकरण होत असताना पाहायला मिळते, परंतु खचून जायचं नसतं मित्रांनो. याच चुकातून पुन्हा एकदा आपल्याला सुधारण्याची संधी दुसरी इनिंग देणार आहे. हो, पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर मिड विकेटला हलक्या हाताने पुश केले. एक तर कंप्लीट केले, दुसऱ्याचा प्रयत्न इथे मात्र होईल, कारण का क्षेत्ररक्षक नाहीयेत. येत आहेत लॉंग चेस पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केलेत. 36, 36 धावा फलकावरती लागले जात आहेत. 36, 36 धावा या फलकावरती लागले जात आहेत. जस्ट फोकस ऑन युअर गोल आणि तेच केलं जाते. दोन्ही संघांच्या माध्यमातून यशाकडे लक्ष केंद्रित केलं जातं. ते यशाला मिळवण्यासाठी प्रयत्न केले जाते दोन्ही संघाच्या माध्यमातून. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 36, 36 धावा. शेवटच्या षटकातील काही चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. हा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. निश्चितच या चेंडूवरती रनआउटची संधी आता मात्र आहे. पुन्हा चूक केली आहे. पुन्हा एकदा चूक केली आहे. बाईकच्या स्वरूपामध्ये धाव आले. पुन्हा एकदा चूक केली. फेकी चांगली झाली होती यष्टिरक्षकाच्या माध्यमातून, परंतु कलेक्शन खराब आणि त्याचमुळे या रनआउटच्या संधीला स्वीकार करता आलं नाही आपल्याला. एक चूक मान्य असते, परंतु सातत्याने केलेल्या या गोड चुका या मान्य नाही आहेत सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. हो, शफल इथे मात्र स्किल मध्ये फटका केलाय. चांगला फटका केलाय. एकेरी धाव पुन्हा एकदा दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा केविलवाना प्रयत्न तो मात्र निष्फळ देखील ठरलाय आणि याचबरोबर विकेट आली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. चार षटकांचा खेळ संपुष्टात आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे 39 धावांचा पाठलाग आज दुसऱ्या इनिंग मध्ये करायचा आहे. प्रति षटकामध्ये 10ची सरासरी, म्हणजेच समीकरण सोपं आहे. 6 चेंडू 10 धावा या लक्ष्याचा कुठेतरी आपल्याला पाठलाग करावा लागेल. जेव्हा छोटं टार्गेट तुम्ही डोळ्यासमोर ठेवता तेव्हा मोठं टार्गेट अचीव करता. हे देखील महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल चेसिंग करत असताना. पाहायचं आहे इथे पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात आलाय. दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडतंय आणि दुसऱ्या इनिंगचं समालोचन करण्यासाठी याच महाराष्ट्राचा बुलंद आवाज निखिल सर हे देखील जोडले जात आहेत मायक्रोफोन मध्ये. ओव्हर टू निखिल सर.
चला यानंतर पार्थ 11 देवाचे गोठणे आणि त्या विपक्षात मराठा योद्धा, दोन्ही टीमचे कॅप्टन. टॉस करता आपण या. पार्थ 11 संघाने इथे नाणेफेक जिंकलाय. पार्थ 11 देवाचे गोठणे आणि निर्णय त्यांचा आहे. क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलंय. विजयाकरता 39 या धावसंख्येची गरज आहे. नागदोबा वॉरियर्स आणि त्या विपक्षामध्ये समर्थ 11 अशी लढत सध्या सुरू आहे. याच 39 या धावसंख्येचा पाठलाग करण्याकरता दोन फलंदाज इथे मात्र सज्ज आहेत. एकोणचाळीस धावसंख्येची गरज आहे या सामन्याला विजयश्री प्राप्त करण्याकरता. नागदोबा वॉरियर्स संघाची इथून दोन धुरंधर सध्या समर्थ 11 या संघाने तब्बल 38 धावा इथून सर केल्या. 39चं टार्गेट समोर ठेवलंय. गोलंदाज तुषार सध्या गोलंदाजी मार्कवर आले. दोन धुरंधर केदार आणि प्रणय. केदार सध्या क्रीडांगणावरती दाखल झाला. 4 षटकांची लढत आहे. यानंतर देखील एक मोठी लढत तुमच्या भेटीला येईल. पार्थ 11 देवाचे गोठणे आणि त्या विपक्षामध्ये मराठा योद्धा आणि तदनंतर मोरिया क्रिकेट क्लब आणि त्या विपक्षामध्ये श्री आई जोगेश्वरी 11. अशा पद्धतीनं लढती तुम्हाला पाहायला मिळतील. चला इथे मॅचला होतीये सुरुवात. पूर्वार्धामध्ये 39चं टार्गेट सेट करून उत्तरार्धाची सुरुवात इथे मात्र होतीये. बॉल तयार निघालाय नायगाव रोड सिटी एंड कडनं. पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर आहे. पंच निर्देशित करतायत. वाईड बॉलचा सिग्नल आलाय. एक आकडा धाव फलकावर जोडला गेलाय. वेनगु पुरप्पू व्यंकट साई लक्ष्मण, VVS लक्ष्मण, ज्यानं भारतीय क्रिकेटची भरपूर वर्ष सेवा केली आणि टेस्ट बॉल क्रिकेट मधला एक मोठा चेहरा. त्याचा आकडा इथे मात्र धाव फलकावर जोडला गेला. इथे बॉल तयार. फटका पहा. फसलाय चेंडू हवेत. पॉइंटचा खेळाडू ट्रॅक करतोय बॉल. एक सिंगल इथून मात्र चिकी सिंगल कंप्लीट केली. 20.12 मीटरची विकेट, जे 22 यार्डचं स्टँडर्डाइज अंतर आणि त्याच माध्यमातून एका सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 2 या आकड्यावरती. 2 धावा ज्या धाव फलकावर जोडल्या गेल्यात. 39चं टार्गेट आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाला इथून मात्र सुरुवात झाली आहे. राऊंड द स्टंप्सनं गोलंदाज सज्ज. चांगली गोलंदाजी. अक्रॉस सीम ऍक्शन. थोडासा फलंदाजाच्या बॅट फ्लो पासून चेंडूला दूर ठेवण्याचं काम गोलंदाज करतोय. 3 बॉलचा खेळ संपला. इथे लढावं लागणार आहे. माफ करा 2 बॉलचा, कारण एक पहिला बॉल अतिरिक्त फेकला गेला. त्यामुळे फक्त 2च ऑथराइज बॉल आणि टीमची टोटल फक्त 2 या आकड्यावर. 37 धावांची अजूनही गरज असणार आहे. 39चं टार्गेट समोर आहे. 37 धावा संख्येची गरज आहे. बॉल तयार.
इथे लाईन ऑफ ऍक्शन चेक करावी लागेल. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर पंच निर्देशित करतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल इथे आला. एक धावेची किंमत काय, कारण आता आपण पाहतो की खरं तर आचारसंहिता देखील सुरू आहे आणि या विभागात जसं आपण म्हणतो ना, निवडणुकीमध्ये एक मताचं महत्त्व, क्रिकेटमध्ये एका धावेचं महत्त्व आणि परीक्षेमध्ये एका गुणाचं महत्त्व हे त्यांनाच ठाऊक आहे ज्यांनी एकेका आकड्याकरता विजय गमावला. फटका चांगला ऑन साइडला, बॉल चाललाय, दोन खेळाडूंच्या गॅपमध्ये चेंडू निघून जाईल. वन बाउन्स ओव्हर द रोप. बॉल चाललाय 4 धावांसाठी. इथे आलाय चौकार. थँक्यू. अगदी या चौकाराच्या मदतीनं चेंडूंचा खेळ संपला तो 3 आणि संघाची टोटल पोहोचली आहे 7. या आकड्यावरती 32 धावा संख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. बॅकफुटवर जाऊन पंच केलाय. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. चेंडू सरळ निघून जाईल दन 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 करत बाउंड्री लाईन सीमारेषे पलीकडे. इथे आला आणखीन एक चौकार. थँक्यू डीजे. या चौकाराच्या मदतीनं टीमची टोटल पोहोचली आहे 11 रन्स. 11 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. 28 धावा संख्येची गरज आहे हा सामना अजूनही जिंकण्याकरता. बॉल तयार. श्री नागदोबा वॉरियर्स संघाचा हा फलंदाज आता बॅकफुटवर जावं लागलं. चांगल्या दर्जाचा चेंडू इथे प्रस्थापित केला गेला. चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय तो मात्र 5. शेवटचा एक चेंडू इथून शेष आहे. संघाची धावसंख्या 11 या आकड्यावर. थोडंसं महागडं षटक. तुषारला तुम्ही इन ॲक्शन पाहताय, कारण या क्रीडांगणावरती धावा रोखल्या गेल्याच पाहिजेत. ही विकेट जी आहे ती गोलंदाजांना पूरक आहे. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय आणि संघाची टोटल पोहोचली 11 या धावसंख्येवरती. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे झालाय समाप्त आणि 11 धावा विदाऊट विकेट लॉस त्या मारल्यात. निश्चितच केदार कांबळे आणि त्याचा साथीदार प्रणय सध्या मैदानाच्या आतमध्ये. उर्वरित 18 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरता 28 धावसंख्येची गरज आहे, कारण 39चं टार्गेट समोर आहे. यानंतर एका बाजूला पार्थ 11 देवाचे गोठणे आणि त्या विपक्षामध्ये मराठा योद्धा अशी लढत तुमच्या भेटीला येईल आणि त्यामध्ये टॉस जिंकलाय खऱ्या अर्थानं पार्थ 11 देवाचे गोठणे संघानं. विचारविनिमय सुरू होता, क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आता खरं तर त्यांची स्ट्रॅटेजी सुरू आहे. येणाऱ्या मॅच मध्ये कशा पद्धतीने खेळी सजवली जाणार. षटक क्रमांक 2 आलंय. गोलंदाज तयार. सुमित आलेत. दुसऱ्या षटकाला इथे प्रारंभ केला जाईल आणि अप्पर एंडला जो खेळाडू तुम्ही पाहताय तो केदार कांबळी, एक बलाढ्य खेळाडू आणि त्याच्याकडनं देखील भरपूर अपेक्षा. बॉल तयार. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं फक्त उडवलाय. बॉल चाललाय सरळ मिड विकेटला आणि पहा इथून मात्र कॅच ड्रॉप्ड आणि या झेल सुटल्यानंतर धावा कनेक्ट झाल्या त्या 2 धावांच्या सहाय्याने टीमची टोटल पोहोचली आहे 13 धावा. डावखुरा आताचा जसप्रीत बुमराह असंच पडावं लागेल, त्या शैलीने गोलंदाजी करतोय. सुमित पुन्हा एकदा तयार. ऑफस्टिकच्या बाहेरच्या चेंडूला थोडासा छेडण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि निश्चित रूपानं इथे डॉट बॉल एक्झिक्यूट केलाय. निर्धाव चेंडूची सांगता संपन्न झाली आहे. अजूनही जर आपण विचार केला या षटकातील 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विजयाकरता 39 धावांचा पाठलाग सुरू आहे. तब्बल 26 धावा अजूनही गरजेच्या आहेत. बॉल तयार. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. तंतोतंत गोलंदाजी केली जाते आणि मेरिट नुसार गोलंदाजी करतोय. खरं तर फलंदाज केदार कांबळीला इथे संभ्रमात्मक अवस्थेचा सामना, थोडस द्विधा मनस्थिती मनामध्ये, डबल माइंड स्ट्रोक खेळण्याच्या नादात खरं तर हे दोन्ही चेंडू इथून डॉट गमावले गेलेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. डावखुऱ्या हाताचा. या षटकातला पुढचा बॉल. सुमित लेफ्ट आर्म राऊंड विकेट. अक्षरशः खाली राहिला बॉल. मातीची विकेट आहे आणि त्यावर एक स्पॉट असा आहे जिथे टाइम रिस्पेक्ट टू मोशन जो फॅक्टर आहे
त्याला कमी प्रोजेक्टाईल मोशन दिली गेली आणि थोडंसं व्हॅरिएशन देखील पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची सांगता, सलग 3 चेंडू डॉट हाताळले गेलेत आणि आता खरं तर नागदोबा वॉरियर्स संघाचे जे पाठीराखे आहेत ते देखील त्रासलेत. 3 बॉल सलगता इथे डॉट टाकले गेलेत. बॉल तयार. सुमित बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय पॅरलल ऑफ द विकेट. इथून मात्र एक सिंगल कनेक्ट होईल आणि याच सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या पोहोचली आहे 14. 14 ऑन स्कोर कार्ड. 14 मे 1657. पुरंदर हा सगळ्यात बलाढ्य किल्ला आणि त्या किल्ल्यावरनं छत्रपती संभाजीराजांचा जन्म आणि त्या किल्ल्याचा जो सुभेदार होता त्यांचं नाव होतं मुरारबाजी देशपांडे आणि त्या निश्चित रूपानं ज्या पद्धतीनं बेलोल खानाला त्यांनी भाला फेकून मारलं, इतकी अत्यंत काटकता त्या मराठमोळ्या मावळ्यांमध्ये होती. इथे आपण बॉल तयार. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन हा फटका खेचायचा होता. बॅटवरनं स्लाइस झाला बॉल. तदनंतर एक सिंगल. यष्टीरक्षक स्वतः त्या बॉलवर झेपावलं आणि तदनंतर एक सिंगल इथून मात्र कनेक्ट झाली. सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15-15. चेंडूंचा खेळ इथे संपुष्टात आलाय तो 6. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. या षटकात धावा खर्च केल्यात फक्त 4. इकॉनॉमिकली रेटेड बॉलिंग जी म्हणावी लागेल इथे सुमितची. उर्वरित 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता 24 धावसंख्येची गरज आहे. 12च्या सरासरीनं धावा कमवाव्या लागणार आहेत. 12 चेंडू आणि विजयाकरता 24 धावा. लक्ष दे. अल्पेश घाडी स्वतः कॅप्टन जो आता लीड करण्याकरता आलाय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. बॉल तयार. षटकातला पहिलाच बॉल. अल्पेश घाडी. पहिला चेंडू प्रॉपर एक्झिक्यूट केलाय. खेळपट्टीनं आता राग रंग दाखवायला सुरुवात झाली आहे. कदाचित 1999 ची वर्ल्ड कपची फायनल आठवली आपण की त्यामध्ये साऊथ आफ्रिका आणि त्या विपक्षात ऑस्ट्रेलिया ही लढत होती. त्याविषयी चर्चा आपण जरूर करू. फटका पहा फसलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. गेंदबाज करे तो क्या करे. एवढ्या कॅच सोडल्यात की गोलंदाजाला आता अक्षरशः नैराश्यामध्ये टाकलंय. आतापर्यंत या मॅच मध्ये आपल्या डोळ्यासमोर कमीत कमी 4 कॅचेस सुटल्यात आणि त्या देखील अगदी लॉलीपॉप. म्हणजे इतक्या सोपा झेल टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला कोणीच देणार नाही. कदाचित प्रॅक्टिसला आपण कॅच खेळतो त्यापेक्षाही सोप्या झेल हातातनं निसटल्यात. थोडंसं बॅकफुटवर हाणलंय नागदोबा वॉरियर्स या संघाला. बॉल तयार. बॅट अँड पॅड मधून फ्लिक केलाय. बॉल चाललाय समोर ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर मध्ये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील यशस्वी आणि 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. याच 2 धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली आहे ती 18 या आकड्यावरती. आपण चर्चा करत होतो 1999च्या विश्वचषकाविषयी आणि त्यावेळी साऊथ आफ्रिकेचा कर्णधार होता हॅन्सी क्रोनी. त्यानं पहिल्यांदा टॉस जिंकला आणि निर्णय स्वीकारला तो क्षेत्ररक्षण करण्याचा. इथे पहा आणखीन एक कॅच ड्रॉप. बॅकअप अजिबात नाहीये आणि त्याचा फटका इथून मात्र बसेल जरूर, परंतु बाद झालेत फलंदाज उशिरानं का होईना. नागदोबा वॉरियर्स घाडीवाडी या त्यांना इथे मात्र सफलता मिळाली. आता माफ करा, समर्थ 11 घाडीवाडी हा संघ क्रीडांगणावरती खेळतोय. श्री नागदोबा वॉरियर्स इथे यांना मिळते सफलता. संघाची टोटल पोहोचली आहे 19 या आकडावर. 20 धावांची गरज आहे आता हा सामना जिंकण्याकरता. या मॅचवर प्रभुत्व निर्माण केलंय नागदोबा वॉरियर्स संघाने एवढं मात्र निश्चित आहे. क्षेत्ररक्षकांनी साथ न दिल्यानंतर सुद्धा गोलंदाजांचं कौतुक करावं लागणार आहे. क्वालिटी बॉलिंग, गुणवत्ता दाखवली गोलंदाजीची. बॉलर इथे तयार. षटकातला पुढचा बॉल. पुन्हा एकदा पहा बॅटचा बॉटम घेऊन चेंडू निघालाय स्क्वेअर लेगला. मिड विकेट मधून वेगानं आले क्षेत्ररक्षक. दुसरी धाव देखील अत्यंत वेगानं कंप्लीट केली आणि पहा कलेक्शन देखील खराब. 2 धावा झाल्यात कंप्लीट. संघाची टोटल पोहोचली 21 या आकड्यावरती. विजयाकरता अजूनही 7 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे.
7 balls are there and 18 runs now required to win this match. 18 धावसंख्येची गरज आहे. अत्यंत महत्वपूर्ण असा हा चेंडू असणार आहे. गोलंदाज तयार. या षटकातील अंतिम चेंडू आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. सुपर बॉलिंग. इट्स अ मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. अल्पेश गाडी कॅप्टननं त्याची भूमिका इथे निभावली आहे. शेवटचे 6 बॉल विजयाकरता 18 या धावसंख्येची गरज आहे. हा सामना जिंकण्याकरता श्री समर्थ 11 गाडीवाडी या संघाला. आणि याच 18 धावा इथून पूर्णत्वास नेला जाणार का? यानंतर खरं तर पार्थ 11 देवाचे गोठणे आणि मराठा योद्धा संघाचा प्रमुख अस्त्र प्रसाद भूते काय बॅटिंग केली आहे पहिल्या मॅच मध्ये. आता खरं तर पार्थ 11 देवाचे गोठणे संघासमोर त्या खेळाडूचं फार मोठं आव्हान असणार. आणि कदाचित क्रिकेटमध्ये आपण बऱ्याचदा म्हणतो ना की प्रयत्नांची उंची तुमची मोठी ठेवा, जिथं नशिबाला देखील झुकावं लागेल. आणि तेच प्रयत्न इथे आता करावे लागतील नागदोबा वॉरियर्स या संघाला. समर्थ 11 6 चेंडूंमध्ये 18 थांबवायच्या आहेत. तर त्याच नागदोबा वॉरियर्सला याच 18 इथून करायच्या आहेत. पहिल्या सामन्यामध्ये राजनं अत्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. राज नवाळे एक दर्जेदार खेळाडू. सध्या त्याच्या समोर आव्हान आहे. फलंदाज तेजस नवाळे. पहिलाच बॉल, पहिलाच चेंडू आणि त्याचा करपूस समाचार पाठवलाय सरळ स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधल्या क्षेत्रातून बॉल चाललाय सीमारेषे पलीकडे आला. इथे दमदार षटकार. थँक्यू. या षटकारानं नवचैतन्य निर्माण केलंय. ते फलंदाजी करणारा नागदोबा वॉरियर्स म्हणजे ज्या चुका केदार कांबळीनं केल्या, तब्बल त्यानं 5 चेंडू डॉट गमावले, त्यावर आता कुठेतरी पाठरांकन करताना फलंदाज तेजस नवाळे कामगिरी बजावतोय. फुलटॉस उडवलाय, बॉल चाललाय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध. आणखीन एक धमाका. नो +6 कमरेच्या वर लँडिंग बॉलचं. आणि इथे बोनस धावा मिळत आहेत. टोटल तब्बल 7. संघाची धावसंख्या याच आकड्याच्या मदतीनं 34 या आकड्यावर. सामना होता कुठे, सामना आणलाय कुठे, आ बैल मुझे मार अशी अवस्था क्रीडांगणाच्या आतमध्ये गोलंदाजानं राज नवाळेनं इथे मात्र आपल्याला नवाळे ब्रदर्स वर्सेस नवाळे ब्रदर अशीच लढत पाहायला मिळाली. कदाचित राज हा लहान भाऊ असावा. आणि तेजस हॅट्रिक करता 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. तेजस नवाळे करता फ्री हिटचा बॉल असणार आहे. बॉल तयार. 5 धावसंख्येची गरज आहे विजया करता. आणि इथे पहा उडवलाय फटका. बॉल चालला ऑन साइडला. जिथं वारा तिथंच मारा. आणि षटकारांची हॅट्रिक कंप्लीट करत असताना तेजस नवाळे इथे ठरतोय 500 रुपयाचा मानकरी. खेळ खल्लास. 2च चेंडूंमध्ये या 18 धावा ठोकल्या. आणि या मॅचचा हिरो ठरलाय नागदोबा वॉरियर्स या संघाला. इथून मात्र मनपूर्वक शुभेच्छा आपण देऊयात. आणि समर्थ 11 घाडीवाडी संघ तुमच्या प्रयत्नांना देखील सलाम आहे. पारितोषिक घेऊन जा आपलं. मिस्टर तेजस नवाळे 500 रुपयाचा कॅश प्राइज तुमच्याकरता आलंय. संघ मालकाट